मंडळी, लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत आता प्रचाराचा रंग चढू लागलाय। मुंबईतल्या वायव्य मुंबई मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचारासाठी आज रथयात्रा काढण्यात आली होती। काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर शिवसेनेत सामील झालेले माजी खासदार संजय निरुपम या प्रचार यात्रेत सहभागी झाले होते। पाहूयात आमचा प्रतिनिधी सत्यम सिंहनं आमदार रवींद्र वायकर आणि संजय निरुपम यांच्याशी साधलेला संवाद। उत्तर पश्चिम जिल्ह्याचा मतदारसंघासाठी आहे तर महायुतीचे उमेदवार म्हणून काही दिवस पूर्वी तर रवींद्र वायकर यांची घोषणा झाली। यानंतर आज आहे आपण थेट प्रचार रथावर पाहिलं तर संजय निरुपम देखील या ठिकाणी रवींद्र वायकर यांच्या प्रचारासाठी रथावर आहेत। आपण रवींद्र वायकर यांच्याकडून थेट जाणून घेऊया। सर, काय सांगाल? मोठी गर्दी कार्यकर्त्यांच्या पाहायला मिळत आहे। गर्दी तर आहे, पण त्यामध्ये अति उत्साह देखील आहे आणि त्या उत्साहाने मतदान करण्याच्या इराद्याने धनुष्य बाणाला मतदान करून मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्याच्या इराद्याने संपूर्ण जनता आज रस्त्यावरती उतरलेली आहे। आपला एक वायकर ब्रँडवर आहे तर अपोजिटचे जे अपोजिशनचे आपल्या उमेदवार आहेत अमोल कीर्तकर यांनी एक टीका केली आहे की ठाकरे ब्रँड होता आपला मागे, त्यामुळे आपण ब्रँड झाला। त्यामुळे कशा माझ्याकडे बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद विचार आहे आणि कामाचा ब्रँड आहे आणि कामाचा ब्रँडच विजयी होतो। निरुपम जी, एक तुमच्या नावाची देखील उत्तर पश्चिम मध्ये चर्चा होती, मात्र या चर्चेला कुठेतरी पूर्णविराम म्हणून वायकर यांना हे मिळाली उमेदवारी। यानंतर आपली पक्षप्रवेश कसं आहे? उमेदवारीचा चॅप्टरचा क्लोज झालेला आहे। आता उमेदवार घोषित झालेले आहेत, उमेदवाराचा प्रचार सुरू झालेला आहे। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचा पंतप्रधान बनविण्यासाठी आणि माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जो विकासाचा कामकाज चालू आहे तो कामकाज असाच चालू राहायला पाहिजे आणि देशामध्ये विकासाचे काम चालू राहायला पाहिजे, याच्यासाठी रवींद्र वायकर यांना निवडून आणला पाहिजे। कॅमेरामॅन गजानन बालापूरकर सोबत सत्यम सिंह, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।